नमस्कार. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर अतुल वाघ सर. ते मागच्या 20 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत आणि या क्षेत्रातली त्यांची वाटचाल कशी आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. हो. ते म्हणजे मला आधी विचारायची आपली शैक्षणिक पार्श्वभूमी साधारणपणे अगदी शाळेपासून हो. त्यामुळे लहानपणाची शाळा कुठली अगदी होती, बरोबर. मग कॉलेज कुठलं होतं, हो. आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं, ओके. ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आला? अगदी बरोबर. अगदी बरोबर. ऍक्च्युली मी बोर्न बॉटम धुळ्याचा आहे. माझं एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन बाफना हायस्कूलला झालं, साखर रोडला. त्याच्यानंतर JR सिटी हायस्कूल धुळ्यामध्ये 10वी पर्यंत एज्युकेशन घेतलं. त्यानंतर मी डिप्लोमा केलं SSVPS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तिथे, आणि त्यानंतर मग मी इंजिनिअरिंग केलं. तर इंजिनिअरिंग करत असताना मला पुण्याला इंजिनिअरिंग केलं. मी इंजिनिअरिंग करत असतानाच की बुवा बिझनेस करायचा की जॉब करायचा या संदर्भात माझ्या मित्रमंडळीशी चर्चा केल्यानंतर मी ह्या निर्णयावर आलो. आमचा सुरुवातीपासून व्यवसाय होताच, कापड दुकान वगैरे होतं घरी. आई वडील दोघं व्यवसायात असल्यामुळे मला व्यवसायाचे तसं नॉलेज होतं. तर मी असा निर्णय घेतला की आपण व्यवसायातच उतरायचं आणि कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये मग त्या पद्धतीने नॉलेज घेऊन आपण पुढे ह्या व्यवसायात पुढे करिअर करायचं असं ठरवलं. बरोबर. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरं तर सिव्हिल इंजिनिअरचा एक स्ट्रगल चालू होतो. ते म्हणजे पहिलं असतं की आपण कुठेतरी अनुभव यावा म्हणून सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो. त्यामुळे ती तुम्ही कुठं केलीत आणि जो पहिला प्रोजेक्ट केला स्वतः इंडिपेंडेंटली, तो कसा होता, कुठला होता, कोणाच्या रेफरन्सनं मिळाला होता, त्याविषयी काय सांगा? ऍक्च्युअल मी ज्यावेळेस नाशिकला आलो त्यावेळेस ऍक्च्युअल मी धुळ्याला वर्किंग करत असताना असं लक्षात आलं की धुळ्यापेक्षा आपण नाशिक किंवा पुण्याला जास्त वर्क चांगल्या पद्धतीने करू शकू. मग मी डिसिजन घेतलं की आपण पुण्यात गेलो तर आपल्याला आयुष्यभर जॉबच करावं लागेल. तिथे आपल्याकडे तेवढं फंड्स वगैरे नाहीये. नाशिकला बरेच रिलेटिव्ह वगैरे आहे, मित्रमंडळी आहेत नाशिकला. तर मी असं डिसिजन घेतलं की आपण नाशिकला सेट होऊ आणि नाशिकला कन्स्ट्रक्शन या व्यवसायात काम करू. मग इथे आल्यानंतर मी माझे मेहुणे आहेत संजीव पवार, त्यांच्याशी सहज चर्चा केली. मग त्यांनी मला फर्स्ट जॉब प्रिफर केला. इथे सुनील शास्त्री म्हणून आहेत त्यांच्याकडे, आणि तिथे मी जॉईन करून मग जॉब प्लस बाहेर काही कामं मिळत आहेत का ते सर्च करत राहिलो. मग त्याच्यात काही कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे का, काही प्लॉट्स आहे का, मग ते नॉलेज घेतलं मी. 7/12 कशाला म्हणतात, खरेदी विक्री कशी होते, एनए ऑर्डर कसं होतं, महानगरपालिकेत बांधकाम परवानगी कशी होते, त्याचं नॉलेज घेतलं मी. आणि त्यानंतर मग ठरवलं की आता आपण हळूहळू साईड बिझनेस म्हणून जॉब करत असताना आपण हा कन्स्ट्रक्शन व्यवसाय केला पाहिजे. बरोबर. आणि मग या क्षेत्रातल्या आता काही प्रश्नांकडे वळूया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल लेबर किंवा कामगार हा कायम केंद्रस्थानी राहिलेला आहे. त्यामध्ये सुद्धा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे. तर अशा लोकांचं मॅनेजमेंट तुम्ही साईटवर कसं करता? ऍक्च्युअल मॅनेजमेंट करत असताना आम्ही आता काय बऱ्यापैकी इझी झालेलं आहे. व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, त्याच्यामध्ये आम्ही 1 दिवस किंवा 2 दिवस आधीच प्लॅनिंग करतो की कोणाला काय टास्क द्यायचा आहे, किंवा जे अनस्किल्ड लोक असतील त्यांना आपण ऑलरेडी सांगतो की तुम्ही कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करू शकाल तुम्ही. त्यांना काही व्हिडिओज वगैरे असतील, काही अजूनचे काही काम असतील ते शो करतो, आणि त्या पद्धतीने आपण त्यांना सांगतो की चांगल्या पद्धतीने काम करा. बरोबर. आणि दुसरं एक बिल्डर म्हणून कायमच म्हणजे जेव्हा ग्राहक एखादा येत असतो तर त्याला वाटत असतं की माझं बजेट थोडं कमी आहे, आणि तुम्हाला वाटत असतं की चांगल्या दर्जेदार घर आपण प्रत्येक ग्राहकाला द्यावं. तर अशाला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? ओके, फार महत्वाचा प्रश्न विचारला आहे तुम्ही. ऍक्च्युअल मी नाशिकमध्ये बजेट होम मध्येच जास्त काम करतोय. लोकांना तुम्ही किती चांगलं दिलं तरी त्यांचं समाधान होत नाहीये. आम्ही त्यातल्या त्यात बजेट होम देत असताना त्यांना ज्या गरजेच्या आवश्यक गोष्टी आहेत ते देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे, कुठेतरी समाधान करून घेणं गरजेचं आहे. आपण लोकांचं काय आता नाशिकमध्ये असं झालंय की एक 15 लाख पासून साधारण 8-9 CR पर्यंत घर मिळत आहेत. पण 15 लाखाचं घर करत असताना त्याने 1 CRच्या अपेक्षा ठेवायला नको. मी लोकांना आज तुमच्या ज्या आहे माध्यम त्याच्यातून सांगू इच्छिल. नंतर नाशिकमध्ये तुम्ही घर घेताना तुम्ही लोक काय अम्युनिटीज देतात त्यापेक्षा ऍक्च्युअली यूज काय होणार आहे आपल्याला त्या अम्युनिटीजचा, तो पण विचार केला पाहिजे. आता बऱ्याच ऍड पाहतो आपण की अम्युनिटीज मिळतात, त्या अम्युनिटीज मिळतात, पण खरंच त्या अम्युनिटीजचा यूज होणार आहे का आपल्याला, आणि ते एवढी कॉस्ट आपण बेअर करून एवढं खर्च करून ते पुढे पेड करू शकू का, रिपेड करू शकतात, त्या गोष्टीचा पण लोकांनी विचार केला पाहिजे. बरोबर. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन
एक इंजिनियर आणि एक बिल्डर डेव्हलपर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर प्रशासनानं काम केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये एक आपल्याला बदलतं नाशिक बघता येईल? हा सुंदर प्रश्न आहे. मी खूप वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास आहे, जवळजवळ 20 वर्ष झालंय. नाशिकमध्ये प्रशासन नंतर राजकारणी लोक यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की ज्या एरियामध्ये ऑलरेडी डांबरी रस्ते झाले, ड्रेनेज लाईन झालेल्या आहेत, त्याच्यावर रिपीटेड खर्च करायचे, तेच चौक रिपेअर करायचे, तो शरणपूर डेव्हलप करायचं. त्यापेक्षा आडगाव पाथर्डी ह्या साईडला लोक 15-15 वर्षापासून राहत आहेत. ते घर पट्टी पेड करतात, पण त्यांच्याकडे अजून चांगल्या पद्धतीचे रस्ते नाहीयेत, तिकडे अजून चांगल्या पद्धतीचे गार्डन डेव्हलप झालेले नाहीयेत. त्याचा विचार केला पाहिजे. नाशिकमध्ये काही स्पॉट असे पण आहेत की तिथे लाखो रुपये खर्च करून, आता इथे रिसेंटलीच 1-2 गोष्टी घडलेल्या आहेत, मी नाव नाही सांगणार, पण मग तिथे लाखो रुपये खर्च करून तुम्ही ते स्पॉट डेव्हलप केले, ते स्पॉट तुम्ही आउटसाईडला डेव्हलप केले असते तर तिथून पिकनिक स्पॉट तयार झाले असते, तिथून महानगरपालिका अर्निंग झालं असतं, लोकांना त्याच्यामध्ये एक नवीन वातावरण निर्मिती झाली असती. पण महानगरपालिका आणि जे आहेत राजकारणातले लोक आहेत ते ह्या गोष्टींचा विचार करत नाहीये. आजूबाजूला जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते प्लॅनिंग करत नाहीयेत. बरोबर. पण मग प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाने रिपीटेड कामं होण्यापेक्षा एक काम झालंय ते पुढचे 50 वर्ष करायची गरज नको पडायला. ते रस्ता असेल, ते ड्रेनेज असेल, आणि ज्या एरियात बुवा तुमचं मेंटेनन्सचं काम असेल ते झालेलं आहे तिथे पुन्हा ते करायला नको. प्रशासनाने जे नवीन एरिया डेव्हलप होत आहेत, ज्या नवीन एरियामध्ये लोक राहायला आलेत, त्या लोकांच्या गरजांकडे आणि कामांकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आणखीन एक म्हणजे आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, जो करताना कायम आनंद समाधान मिळालं आणि कायम आठवणीत राहिला असा प्रोजेक्ट? माझा भास्कर एव्हेन्यू नावाचा प्रोजेक्ट होता, जो 2015 मध्ये माझा कम्प्लीट झालेला आहे. तो एक चांगला प्रोजेक्ट होता. 16 फ्लॅट होते, रेसिडेन्शियल इकॉनॉमिकल फ्लॅट्स होते ते. एक 30 lakhs रेंज मध्ये मी ते 2 BHK फ्लॅट्स त्यावेळेस सेल केले. ओके ओके. आणि आता जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे घटक मानतो, तर त्यातलं जेव्हा स्टील सिलेक्शनची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्यातले बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? ऍक्च्युअल आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी चांगले ब्रँड्स अवेलेबल आहे. आयकॉन आहे तुमचा, महत्वाचं म्हणजे पोलाद आहे, नंतर GSPL आहे. हे ब्रँड जे आहेत ना ते सगळे टेस्टिंग रिपोर्ट वगैरे देत आहेत, तुम्हाला टेस्टेड स्टील देत आहेत. पॅरामीटर्स पाहताना ऍक्च्युअल आम्ही डीलरचा आता सर्व्हिस काय मिळते ना ते जास्त पाहतो की डीलर्स किती फास्ट तुम्हाला सप्लाय प्रोव्हाइड करतायत, डीलर्स कोणत्या पद्धतीने सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत. बरोबर. पण मग आयकॉन स्टीलच्या सर्व्हिस बद्दल, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? आयकॉन स्टीलचं सर्व्हिस चांगली आहे, डिलिव्हरी पण चांगली आहे, काही विषय नाही. माझ्याकडे आधी हरिओम सिमेंट एजन्सी आहे, हरीश आहेर SCA चे जे मेंबर आहेत, ओनर आहेत हरीश आहेर, ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या थ्रू माझ्याकडे आतापर्यंत आयकॉन स्टील येत होतं. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, जे फ्रेशर्स आहेत आणि त्यांचं पहिलंच पाऊल या क्षेत्रात आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? हे क्षेत्र खूप सुंदर आहे. ह्या क्षेत्रामध्ये येताना तुम्ही फक्त पैशांचा विचार नका करू, तुम्ही लोकांना सर्व्हिस कशी देता येईल चांगल्यात चांगली त्याचा विचार करा. आता ऍक्च्युअली जे बिल्डर होऊ इच्छित आहेत किंवा काय, ते 1-2 बिल्डिंग बांधतात, 25 लाखाचा फ्लॅट 50 लाखाला लगेच विकायचा, लगेच श्रीमंत व्हायचं, तो विचार करण्यापेक्षा लोकांना आपण चांगली सर्व्हिस कशी देऊ, कमी बजेटमध्ये चांगले घरं कशी उपलब्ध करून देऊ, ते जास्त महत्वाचं आहे. बरोबर. सो ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर अतुल वाघ सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पैशाची सुरुवातीच्या काळात लगेच अपेक्षा करू नका. आधी तुम्ही त्याच्यातल्या सगळ्या बारकाई सगळ्या लक्षात घ्या, त्याच्यात काम करा आणि अर्थातच चांगले प्रोजेक्ट केल्यानंतर तुम्हाला या क्षेत्रात चांगले पैसे मिळू शकतील. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. ओके, थँक्यू.